हॅलो स्टुडंट्स, आपण आता सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये थोडस आपली जर्नी पुढे कंटिन्यू करूया. जर्नी पुढे कंटिन्यू करताना आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग, अतिशय महत्वाचा असा पॉइंट डिस्कस करणार आहे. तो पॉइंट कोणता असेल बघा. राईट ऑन द हेडिंग सोल्युबिलिटी. आता पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की सोल्युबिलिटी म्हणजे काय. सोल्युबिलिटी म्हणजे काय, आपण एक काय करूया, एक सॉल्व्हंट घेऊया. समजा तुम्हाला एका बीकर मध्ये सॉल्व्हंट दिलेला आहे, त्या सॉल्व्हंट मध्ये आपण सोल्यूट ऍड करत जायचं. जसं जसं आपण सोल्यूट त्यात ऍड करत जाऊ, ते सोल्यूट तसं तसं काय होत जाईल, डिझॉल्व्ह होत जाईल. सोल्यूट जसं जसं डिझॉल्व्ह होत जाईल, that the amount of solute that dissolve in a particular amount of solvent is called as a solubility. एक रॅन्डम डेफिनेशन आपण केली तर ती एक amount of solute that dissolves in given amount of solvent at given temperature. म्हणजे काय, एका ठराविक टेम्परेचरला सॉल्व्हंट, दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये तुमचं सोल्यूट किती डिझॉल्व्ह होतंय त्याला आपण म्हणायचं सोल्युबिलिटी. आता हे सोल्युबिलिटीचं समजण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दोन गोष्टी समजायला पाहिजेत. आपण काय करूया, डिझोल्युशन आणि क्रिस्टलायझेशन ह्या दोन प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. कुठल्या कुठल्या बघा, डिझोल्युशन अँड क्रिस्टलायझेशन. 11वीला बऱ्यापैकी हे तुम्हाला झालेलं आहे, तरी पण आपण थोडस रिवाइज करूया. बघा, आपण इथे काय करूया, एक बीकर घेऊया बघा, आणि ह्या बीकर मध्ये आपण वॉटर म्हणजे सॉल्व्हंट घेऊया. वॉटर घेतलं सॉल्व्हंट मध्ये. आता ह्याच्यामध्ये मी काय करतोय बघा, शुगर ऍड करतोय. आता ह्याच्यात जेव्हा मी अशी शुगर ऍड करू, मी शुगर ऍड केल्यानंतर हे स्टर करणार, ही शुगर काय होते बघा, डिझॉल्व्ह होते का. आता डिझॉल्व्ह झाल्यानंतर आपलं काय तयार झालं, हे असेल आपलं सोल्युशन. आता हे सोल्युशन तयार होताना पुढे पुढे काय काय स्टोरी घडणार आहे आपण ते बघूया. पहिल्यांदा काय होत असतंय, तुम्हाला ही शुगर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेली दिसली का, म्हणजे काय झालं, डिझोल्युशन झालं. डिझोल्युशन होतं म्हणजे काय, आपण काय ऍड केलं बघा, सोल्यूट ऍड केलं. कशात ऍड केलं, सोल्यूट, सॉल्व्हंट मध्ये ऍड केलं, आणि तुम्ही काय तयार केलं, एक सोल्युशन तयार केलं. आपण काय तयार केलं, सोल्युशन तयार केलं. आता जसं जसं आपण सोल्यूट ऍड करायचं, अजून थोडंसं सोल्यूट ऍड करूया, अजून थोडंसं सोल्यूट ऍड केलं म्हणजे काय, अजून शुगर ऍड केली, त्याला आपण स्टर केलं, शुगर काय झाली बघा, डिझॉल्व्ह झाली का, म्हणजे सोल्यूट घेतलं, शुगर सॉल्व्हंट मध्ये ऍड केलं, त्याचं सोल्युशन तयार केलं. आता परत आणि आपण हे कितव्यांदा ऍड करतोय बघा, तिसऱ्यांदा ऍड करतोय. परत आपण काय झालं, हे डिझॉल्व्ह व्हायला लागलं. हे शुगर ह्या वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते म्हणजे नक्की काय होते, हे वॉटर आहे जे लिक्विड स्टेट मध्ये, ही जी शुगर ऍड करतो ती सॉलिड स्टेट मधले, सॉलिड स्टेट मधल्या शुगर सोल्यूट तो काय होत असतो, सोल्युशन मध्ये असा एंटर होत असतो. and this entry of a solid into the solution is called as a dissolution. ही तर कुठली प्रोसेस झाली बघा, डिझोल्युशनची. आता थोड्या वेळाने काय होईल, आपण अजून शुगर थोडीशी ऍड करूया. आता आपण ही जी शुगर ऍड करतो त्याला जर आपण आता स्टर केलं तर ही शुगर डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे काय झाली, शुगर डिझॉल्व्ह व्हायची थांबली. आता ही शुगर डिझॉल्व्ह व्हायची थांबली का, तर ह्या सॉल्व्हंटची जेवढी कॅपॅसिटी होती, सोल्यूट डिझॉल्व्ह करून घ्यायची जेवढी कॅपॅसिटी होती तेवढं त्यांनी डिझॉल्व्ह करून घेतलं. आता आपण वरून आणि ऍड करायला लागलोय. आता हे ऍड झालेली शुगर काय होणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही. ज्या वेळेला ही शुगर डिझॉल्व्ह व्हायची थांबेल, हे सोल्यूट जेव्हा डिझॉल्व्ह व्हायचं थांबेल, दॅट स्टेट इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेशन, अँड दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आपल्याला इथे तीन प्रकारचे सोल्युशन बघायचे, सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन वगैरे बघायचे. आतापर्यंत कुठपर्यंत आलो बघा, परत एकदा चेक करा. वॉटर म्हणजे आपण काय घेतलं, सॉल्व्हंट घेतलं, शुगर म्हणजे सोल्यूट ऍड केलं, सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, परत ऍड केलं, सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, परत ऍड केलं, सोल्यूट डिझॉल्व्ह झालं, आणि एका ठराविक वेळेला ते सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायचं थांबलं. आता ते सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायचं का थांबणार आहे, तर इथं काय होणार आहे बघा, आपण ही शुगर ऍड केली. आता इकडे बारकाईने बघा, इथं शुगर ऍड केली, डिझॉल्व्ह व्हायची थांबली होती, ही शुगर डिझॉल्व्ह होईल, पण ऍट द सेम टाइम जेवढी शुगर डिझॉल्व्ह झाल्या तेवढी नवीन शुगर मोलिक्यूल तयार होते. आता हे कसं होणार बघा, सोल्यूट ऍड केलं, सोल्यूट ऍड केलं, सोल्यूट ऍड केलं, सॉल्व्हंट मध्ये गेलं, आणि एका ठराविक वेळे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झालेले सोल्यूटचे पार्टिकल्स एकामेकाच्या जवळ यायला सुरुवात होतील अशी, आणि जवळ यायला सुरुवात होऊन परत ते काय करतील, शुगरचं सॉलिड तयार करतील. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टलायझेशन. पहिल्यांदा कुठलं झालं, डिझोल्युशन. आता काय स्टार्ट झालं, क्रिस्टलायझेशन.
क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, या सोल्युशन मधलं सोल्यूट आणि सॉल्व्हंट काय होते, वेगळं होते. मग आपण याला असं एरो करूया का, इकडे प्रोसेस कुठली झाली बघा, क्रिस्टलायझेशनची झाली. आता काय होणार, सी दिस इज कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला काय झालं, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड होऊन डिझोल्युशन होऊन सोल्युशन तयार केलं. ऍट द सेम टाइम तेवढंच सोल्युशन मधला सोल्यूट आणि सॉल्व्हंट काय झालेला वेगळा झालेला आहे, म्हणजे क्रिस्टलायझेशन झालेलं आहे. ह्या दोन्ही डिझोल्युशन आणि क्रिस्टलायझेशन प्रोसेसचं स्पीड कसं असणार आहे, रेट कसं असणार आहे, सेम असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. आणि ज्या वेळेला हे इक्विलिब्रियम होईल त्या सोल्युशनला, ज्या वेळेला इक्विलिब्रियम अचीव्ह होईल दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, असं सोल्युशन की ज्यामध्ये सॉल्व्हंट हे अजून सोल्यूटला अकोमोडेट करून घेऊ शकत नाही, डिझॉल्व्ह करून घेऊ शकत नाही. दॅट स्टेज दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. मग सॅच्युरेटेड सोल्युशनच्या अगोदर स्टेज काय होती, हे सॉल्व्हंट अजून सोल्यूट काय करून घेऊ शकत होतं, डिझॉल्व्ह करून घेऊ शकत होतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ अनसॅच्युरेटेड सोल्युशन. बघा, अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, इट इज द सोल्युशन इन विच मोर अँड मोर सोल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, इट इज द सोल्युशन इन विच नो मोर सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. आणि तरी सुद्धा आपण जर त्याच्यामध्ये सोल्यूट ऍड केला, हीट करून वगैरे डिझॉल्व्ह केला, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, सॅच्युरेशन झाल्यानंतर सुद्धा आपण काहीतरी फॅक्टर अप्लाय करायचे, आणखीन सोल्यूट डिझॉल्व्ह करायचं. दॅट इज कॉल्ड ॲज अ सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय सोल्युबिलिटी बघायची आहे, तर सॅच्युरेटेड सोल्युशनला बघायचं आहे. आता काय करायचं आहे, सोल्युबिलिटीची एक्झॅक्टली डेफिनेशन कशी आहे बघा. इट इज द अमाऊंट ऑफ, आपल्याला एखाद्या ठिकाणी सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी जे सोल्यूट ऍड करावं लागतं त्या सोल्यूटची क्वांटिटी म्हणजे तुमची काय असणार आहे, सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटीला आपल्याला सॉल्व्हंट किती दिलेला असणार, इथे ठराविक क्वांटिटी दिली असेल, दॅट इज कॉल्ड ॲज 100 ग्रॅम सॉल्व्हंट तुम्हाला दिलेलं असणार आहे. मग 100 ग्रॅम सॉल्व्हंट दिलं, त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं आहे. आता परत येतं का, 100 ग्रॅम सोल्युशन दिलंय, त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन करायचं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन करायचं म्हणजे काय, सोल्यूट ऍड करत जावं, एक ठराविक वेळ येईल की सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होईल, म्हणजे सोल्यूट डिझॉल्व्ह व्हायचं थांबणार आहे. दॅट अमाऊंट ऑफ सोल्यूट इज कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटीची टेक्निकल एक्झॅक्टली डेफिनेशन कशी असेल बघा, इट इज द अमाऊंट ऑफ सोल्यूट that dissolves in 100 gram of solvent at given temperature. दिलेल्या टेम्परेचरला 100 ml सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट ऍड होतं, किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, त्या सोल्यूटची क्वांटिटी, दॅट मीन्स युअर सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटीचं युनिट काय असणार आहे, what will be the unit of solubility, gram per 100 ml. सॉरी, पर 100 युनिट व्हॉल्यूम जरी घेतलं तरी चालेल, पर 100 ml पर 100 ग्रॅम म्हटलं तरी चालेल, ग्रॅम ऑफ सोल्यूट पर 100 ग्रॅम. मोलार सोल्युबिलिटी हा एक कन्सेप्ट आहे. मोलार सोल्युबिलिटी, मोलार सोल्युबिलिटी म्हणजे काय, मोलार सोल्युबिलिटी म्हणजे इट इज द मोल्स ऑफ सोल्यूट that dissolves in 1 liter of the solvent, that is the moles per liter. पण ही जास्त टर्म वापरत नाही आपण, जास्तीत जास्त काय वापरतो, ग्रॅम पर 100 ml किंवा ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट. सी दिस इज ऑल अबाउट द सोल्युबिलिटी. तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या आणि डेफिनेशन डेफिनेशन फक्त लिहून घ्या आणि हे इक्विलिब्रियम लिहून घ्या. इक्विलिब्रियम म्हणजे काय, इक्विलिब्रियम अचीव्ह करण्यासाठी लागणार अजून एक डेफिनेशन होऊ शकते, इक्विलिब्रियम अचीव्ह करण्यासाठी लागणारी सोल्यूटची क्वांटिटी म्हणजे तुमची सोल्युबिलिटी पण असू शकते. राईट ऑफ द डेफिनेशन ऑफ सोल्युबिलिटी. मग आपण पुढे कंटिन्यू करूया. आता आपल्याला काय बघायचं आहे, सोल्युबिलिटीवर कोणते कोणते फॅक्टर काम करतात, म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग द सोल्युबिलिटी. परंतु सोल्युबिलिटीचे फॅक्टर बघायच्या अगोदर आपल्याला सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन अ लिक्विड अँड सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड असे दोन प्रकारे आपल्याला डिस्कस करावे लागणार आहेत. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन अ लिक्विड डिस्कस करणार आहे. सोल्युबिलिटी ऑफ लिक्विड गॅस इन अ लिक्विड आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये हेनरीज लॉ वगैरे आपण बघणार आहे. मग आज आपण काय बघूया बघा, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड.
आपल्याला काय तयार करायचं होतं? सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं होतं. सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी लागणाऱ्या सोल्यूटची क्वांटिटी म्हणजे तुमची सॉल्युबिलिटी होती. आता याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग solubility of solid in liquid. काय बघा, कुठल्याही सॉलिडची लिक्विड मधील सॉल्युबिलिटी अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत बघूया आपण. पहिला फॅक्टर असेल, दिस फर्स्ट फॅक्टर इज अ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्हीचं नेचर कसं आहे त्याच्यावर डिपेंड राहतं की तुमच्या सॉल्व्हंट मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे. तुम्ही एक टर्म ऐकली असेल की लाईक डिझॉल्व्स लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे काय? एकसारख्या गोष्टीमध्ये मिक्स होतात. आपण असं पाहिलं ना की काही लोकांचे ग्रुप्स होतात बघा, समस्वभावी लोकांचे ग्रुप होतात, म्हणजे त्यांचे स्वभाव एकसारखे असतात. चांगले तर चांगले, वाईट तर वाईट. तर असे जसे एकसारखे स्वभाव असलेले लोक एकत्र येतात तसं इथं सुद्धा काय होत असतं की सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये काही गोष्टी लाईक पाहिजेत. लाईक म्हणजे काय? दोन प्रकारचे सोल्यूट असतात तुमच्याकडे. कुठले कुठले सोल्यूट असतात बघा, इथं आपण असूया. पोलार सोल्यूट असतात आणि नॉन पोलार सोल्यूट पण असतात. आता पोलार आणि नॉन पोलार हे टर्म 11वीला तुम्हाला झालेले आहेत. त्याच्यामध्ये दोन पोल्स असतात, पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोलार. पोलार सोल्यूट असतं, नॉन पोलार सोल्यूट असतं. आता सॉल्व्हंट सुद्धा दोन प्रकारचं असतं. कसं? इकडे देतोय बघा मी. पोलार सॉल्व्हंट असू शकतं अँड नॉन पोलार सॉल्व्हंट पण असू शकतं. आता काय होतं बघा, लाईक डिझॉल्व्ह लाईक म्हणजे काय? पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट मध्ये चांगलं डिझॉल्व्ह होतं. नॉन पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, वेअरएज नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये चांगलं डिझॉल्व्ह होतं. आपण ह्याचा जरा हा टेबलच तयार करायचा म्हणजे तर टेबल असा होईल का बघा जरा. बघा जरा. हा, पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट सोल्युबल, नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट इनसोल्युबल, पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट इनसोल्युबल, नॉन पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट सोल्युबल. अगदी सोपी ट्रिक आहे बघा. हे सोल्युबल असेल, हे इनसोल्युबल असेल, हे इनसोल्युबल असेल, हे सोल्युबल असणार आहे. आता याचे एक्झाम्पल घ्या. पोलार सोल्यूट म्हणजे काय? इकडे बघा, NaCl, KCl, these are the polar solute. मग हे पोलार सोल्यूट. तुमचं शुगर घेतली तर ती सुद्धा कसं असणार? पोलार सोल्यूट असणार. हे सगळं कशात डिझॉल्व्ह होईल? चांगल्या पद्धतीनं पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट बेस्ट एक्झाम्पल कुठलं? युनिव्हर्सल सॉल्व्हंट कुठलं? H2O. मग शुगर, KCl, NaCl हे सगळ्या गोष्टी वॉटरमध्ये चांगल्या पद्धतीने डिझॉल्व्ह होतील बिकॉज दीज आर द पोलार सोल्यूट, दिस इज द पोलार सॉल्व्हंट. तुम्ही जर सोल्युबिलिटीची एक्झॅक्टली व्हॅल्यू बघितली तर NaCl सोल्युबिलिटी किती बघा, 5.3 मोल्स पर लिटर, वेअरएज शुगर बघितली तर 3.8 मोल्स पर लिटर. बघा आता NaCl घेतलं, 1 लिटर वॉटर मध्ये NaCl किती डिझॉल्व्ह होतं? 5.3 मोल. आता NaCl चा मोलर मास जर काढला आपण तर किती देते? 20 अधिक 35 58.5. 58.5 गुणिले 3 5.3 म्हणजे जरा 6.35 300 ग्राम. 1 लिटर वॉटर घेतलं तर अबाउट 300 ग्राम NaCl तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करू शकता. शुगरचं पण तसंच आहे की 3.8 मोल्स पर लिटर म्हणजे सोल्युबिलिटी खूप झाली. ऍट द सेम टाइम तुम्ही हे दोन पोलार सॉल्व्हंट जर तुम्ही बेन्झिन मध्ये किंवा कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये जर ऍड केले तर हे दोघे याच्यात डिझॉल्व्ह होणार नाहीत बिकॉज दिस टू आर द नॉन पोलार सॉल्व्हंट्स. व्हेअरएज तुम्ही नॅफ्थालिन किंवा अँथ्रासिन जर घेतलं, हे दोन्ही नॉन पोलार सोल्यूट आहेत. हे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार नाहीत पण हे बेन्झिन आणि कार्बन टेट्राक्लोराइड मध्ये काय होतील? चांगल्या पद्धतीने डिझॉल्व्ह होतील. पहिला फॅक्टर समजला का? फॅक्टर ऑफ इनसोल्युबिलिटी मधला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. लाईक डिझॉल्व्ह लाईक. पोलार सॉल्व्हंट पोलार सोल्यूट चांगलं डिझॉल्व्ह होईल. नॉन पोलार सॉल्व्हंट नॉन पोलार सोल्यूट चांगलं डिझॉल्व्ह होईल. बट पोलार सॉल्व्हंट आणि नॉन पोलार सोल्यूट डिझॉल्व्ह होणार नाही.
आलं लक्षात? हे लिहून घ्या, मग आपण पुढला फॅक्टर असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्परेचर, तो एक आपण बघूया. राईट डाऊन दिस, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आपला दुसरा फॅक्टर असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ टेम्परेचर. आता टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते, टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी कमी पण होते. इट डिपेंड्स अपॉन तुमची डिझोल्युशनची प्रोसेस एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. आता याच्यासाठी थोडंसं आपल्याला 11वीचं बेसिक बघावं लागेल तुम्हाला. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, डिझोल्युशन आणि क्रिस्टलायझेशन, या 4 गोष्टी कळाल्या तर तुम्हाला फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी मधला दुसरा फॅक्टर कळेल दॅट इज अ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आपल्याला काय करायचं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन करायचं म्हणजे काय करूया आपण बघा. मी इथं असं लिहितो, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट आणि आपल्याला इक्विलिब्रियम अचीव्ह करायचा आहे. इक्विलिब्रियम अचीव्ह करायचं म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन कुठली असणार आहे तुमची, व्हेरी गुड, डिझोल्युशनची असणार आहे. रिव्हर्स प्रोसेस कुठली, रिव्हर्स रिएक्शन कुठली असणार आहे, क्रिस्टलायझेशनची. इथं काय तयार होईल बघा, तुमचं सोल्युशन. आता ह्या इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होत असताना 2 रिएक्शन होत असतात, एक डिझोल्युशनची आणि क्रिस्टलायझेशन. पण हे इक्विलिब्रियम आहे आणि इक्विलिब्रियम मध्ये 2 प्रकारचे रिएक्शन असतात, एक म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन आणि दुसरी म्हणजे रिव्हर्स रिएक्शन. या इक्विलिब्रियम मध्ये फॉरवर्ड रिएक्शन कुठली आहे, डिझोल्युशनची. रिव्हर्स रिएक्शन कुठली आहे, क्रिस्टलायझेशनची. आता काय होईल बघा, इथे एक ली चॅटेलियस प्रिन्सिपल येईल. 11वीला झालंय की ली चॅटेलियस प्रिन्सिपल म्हणजे काय, एक सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्या सिस्टमला एक्सटर्नल स्ट्रेस अप्लाय केला तर सिस्टम स्वतःला ऍडजस्ट करून घेते, जेणेकरून अप्लाय केलेला स्ट्रेस काय होऊन जातो, नलिफाय. पण अप्लाय केलेला स्ट्रेस नलिफाय करण्यासाठी सिस्टमला स्वतःला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. इक्विलिब्रियम राईटला किंवा लेफ्टला, फॉरवर्ड किंवा रिव्हर्स डिरेक्शन काय करावं लागतं तुम्हाला, शिफ्ट करावं लागतं. आता इथं कसं आहे बघा, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन तयार करतो. जर डिझोल्युशनची प्रोसेस म्हणजे मी इथं फॉरवर्ड रिएक्शन जर एक्झोथर्मिक असेल तर रिव्हर्स रिएक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक. आता एक्झो आणि एंडो ह्या 2 टर्म कळायला पाहिजे. व्हॉट इज एक्झोथर्मिक रिएक्शन, इथं लिहितोय बघा मी. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये हीट काय होते, रिलीज होते, बाहेर पडते. व्हॉट अबाउट द एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय असणार, हीट काय होणार तुमची, ऍब्झॉर्ब केली जाईल. आता तात्पुरतं काय करूया आपण, थोडंसं उलट घेऊया आपण. एक असं इमॅजिन करूया की फॉरवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर रिव्हर्स रिएक्शन कशी असणार आहे तुमची, एक्झोथर्मिक. म्हणजे या इक्विलिब्रियम साठी तुमची फॉरवर्ड रिएक्शन होत असताना हीट आत घेतली जाईल. व्हॉट इज द एंडोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन इज द रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब इन द सिस्टम. म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होऊन सोल्युशन तयार करताना हीट आत येईल, वेअर एज सोल्युशन मधून सॉल्व्हंट आणि सोल्यूटचं क्रिस्टलायझेशन होताना हीट काय होणार आहे, बाहेर पडणार आहे, असं आपण समजलेलं आहे. मग आता आपण काय करूया, या इक्विलिब्रियमचं या सिस्टमचं टेम्परेचर वाढवूया. काय होईल बघा, आपण टेम्परेचर वाढवलं, आपण तर इथे ली चॅटलिस प्रिन्सिपल येणार. आपण टेम्परेचर वाढवलं की सिस्टम स्वतः काय करणार आहे, कमी करणार. सिस्टम स्वतः टेम्परेचर कमी करण्यासाठी कुठली रिएक्शन जास्त करेल, एंडोथर्मिक रिएक्शन जास्त करेल. कधीही लक्षात ठेवा, सिस्टम मध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन झाली की सिस्टमचं टेम्परेचर वाढतं, एंडोथर्मिक रिएक्शन झाली की सिस्टमचं टेम्परेचर कमी होतं. किंवा इव्हन सिस्टमला असं पण म्हणू शकतो आपण की सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर सिस्टम एक्झोथर्मिक रिएक्शन करेल. सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर कमी करायचं असेल तर सिस्टम एंडोथर्मिक. बघा आपण सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर वाढवायचं आहे, सिस्टम एक्झोथर्मिक रिएक्शन करेल. सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर कमी करायचं आहे, एंडोथर्मिक रिएक्शन जास्त करणार. आपण काय केलंय बाहेरून, आपण बाहेरून टेम्परेचर वाढवलेलं आहे. तर अकॉर्डिंग टू ली चॅटलिस प्रिन्सिपल आपण सिस्टमचं टेम्परेचर वाढवलं की सिस्टम स्वतःचं टेम्परेचर कमी करणार. मग इथं सिस्टम स्वतःचं टेम्परेचर कुठल्या रिएक्शन मध्ये कमी करणार आहे, एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये. आणि इथे एंडोथर्मिक रिएक्शन कुठली आहे, फॉरवर्ड रिएक्शन आहे. म्हणजे आपण सिस्टमचं टेम्परेचर वाढवलं की सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर कमी करण्यासाठी फॉरवर्ड रिएक्शन जास्त करा. आणि फॉरवर्ड रिएक्शन जेवढी जास्त होईल तेवढं सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये जास्त एंटर होईल, म्हणजे डिझॉल्व्ह होईल. म्हणजे तुमची सोल्युबिलिटी काय होणार आहे, इनक्रीज. आता आपण काय करूया, समजा सिस्टमचं टेम्परेचर आपण कमी केलं,
सिस्टमचं टेम्परेचर आपण कमी केलं की सिस्टमला ते काय करावं लागेल, वाढवावं लागेल. आणि सिस्टमला स्वतःचं टेम्परेचर वाढवण्यासाठी एक्झोथर्मिक रिएक्शन करावी लागेल, म्हणजे रिव्हर्स रिएक्शन जास्त करावी लागेल आणि सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. या रिएक्शन मध्ये फॉरवर्ड रिएक्शन या इक्विलिब्रियम मध्ये फॉरवर्ड रिएक्शन झाली की सॉल्युबिलिटी वाढणार, रिव्हर्स रिएक्शन झाली की सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि आपण टेम्परेचर वाढवलं की सॉल्युबिलिटी काय होईल, वाढेल. टेम्परेचर कमी केलं की सॉल्युबिलिटी कमी होईल. परंतु समजा जर असं असेल, एक काम करूया आपण, हे असंच ठेवूया. आपण एक इमॅजिन असं केलं ना की फॉरवर्ड रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढवलं की सॉल्युबिलिटी वाढणार आणि टेम्परेचर कमी केलं की सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार. पण आपण सॉल्युबिलिटी वाढते का तेवढंच बघायचं आहे. ठीक आहे, सॉल्युबिलिटी वाढणार आहे. पण एक आपण असं इमॅजिन करूया की सपोज फॉरवर्ड रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर रिव्हर्स रिएक्शन कशी असणार आहे, एंडोथर्मिक. म्हणजे तुमची डिझोल्युशनची प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर क्रिस्टलायझेशनची प्रोसेस कशी असणार आहे, क्रिस्टलायझेशन विल बी एंडोथर्मिक. मग आता ह्या सिस्टमचं टेम्परेचर आपण ह्या सिस्टमचं टेम्परेचर वाढवलं की सिस्टमला काय करावं लागणार आहे, कमी करावं. कमी करण्यासाठी कुठलं, एंडोथर्मिक रिएक्शन जास्त करावं. एंडोथर्मिक रिएक्शन जर जास्त झाली तर क्रिस्टलायझेशन जास्त होईल. क्रिस्टलायझेशन जास्त झालं की मग सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. या कंडिशन मध्ये सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. आपण एक अशी कंडिशन बघितली जिथे सॉल्युबिलिटी वाढेल, एक कंडिशन अशी बघितली सॉल्युबिलिटी कमी होणार आहे. सॉल्युबिलिटी कधी वाढणार, इक्विलिब्रियमला किंवा तुमच्या डिझोल्युशनची प्रोसेस एंडोथर्मिक असेल की टेम्परेचर वाढवल्यास सॉल्युबिलिटी वाढणार. आणि डिझोल्युशनची प्रोसेस जर एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढवलं की सॉल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. गॉट इट. मग आता काय करा, हे लिहून घ्या. आपण काही ग्राफ बघायचे, काही एक्झाम्पल्स बघायचे की कुठले कुठले कंपाऊंड्स असेल ज्यांची सॉल्युबिलिटी वाढणार आहे, ज्यांची सॉल्युबिलिटी कमी होणार. राईट डाऊन दिस, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आपण एक ग्राफ ड्रॉ करूया. कुठला, सॉल्युबिलिटी वर्सेस टेम्परेचर. म्हणजे काय करायचं आहे, आपण सिस्टमचं टेम्परेचर वाढवलं सॉल्युबिलिटी वाढणार की कमी होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. बघा आपण एक ग्राफ घेतो इथं. ग्राफ डिस्कस करण्यासाठी ओके ठीक आहे, इथं मी ग्राफ सुरू करतो. या ऍक्सिसवर आपण सॉल्युबिलिटी घेऊया. थोडस असं लिहितो, सॉल्युबिलिटी ती पण कशी, ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट. इकडे मी काय घेतोय बघा, या ऍक्सिसवर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस घेतोय. कसं करूया बघा, इथं आपण 0, 20, 40, 60, 80 and 100 डिग्री सेंटीग्रेड. इथं कसं करूया, 50 ग्राम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम आणि इथं 250 ग्रॅम असं घेऊया. काय करूया बघा, आता ग्राफ कसा येईल, पहिल्यांदा काही ग्राफ मी ड्रॉ करतो, नंतर आपण त्याची चर्चा करूया. एक ग्राफ असा असेल, दिस इज द ग्राफ फॉर AgNO3. दिस इज द ग्राफ फॉर Ki. This is the graph for KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. This is the graph for सोडियम नायट्रेट. हे जरा ग्राफ आता फक्त चेक करा. बघा काय विषय आहे, इकडे टेम्परेचर वाढत जाते, इकडे सॉल्युबिलिटी वाढणार आहे. ग्रॅम ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन पर 100 ग्रॅम ऑफ द सॉल्व्हंट. बघा जरा बार काय ना, AgNO3 आणि Ki ची सॉल्युबिलिटी किती अगदी शार्पली वाढते. याचा अर्थ काय, AgNO3 आणि Ki यांचं डिझोल्युशन आपण जसं मगाशी बघितलं की इकडे इथं लिहितो मी, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट रिव्हर्सिबली गिव्स सोल्युशन. 1, 2, 3, 4 ह्या चारीच्या चारी कंपाऊंड मध्ये सॉल्युबिलिटी काय होते बघा, टेम्परेचर सोबत वाढत जाते. आता सॉल्युबिलिटी वाढते याचा अर्थ काय, ह्या चार सबस्टन्स सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम आयोडाइड, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम
नायट्रेट, ह्या सगळ्यांची सॉल्युबिलिटी म्हणजे डिझॉल्युशनची प्रोसेस एंडोथर्मिक असणार आहे. ह्या सगळ्यांचं डिझॉल्युशन एंडोथर्मिक असणार, त्यामुळे टेम्परेचर वाढलं की यांची सॉल्युबिलिटी काय होत जाते, वाढत जाते. आता अजून आपल्याला अजून 2-3 कंपाऊंड बघायचे आहेत. बघा इकडे बघा, हे आहे NH4Cl अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइडचा ग्राफ असा असेल. सी दिस इज द ग्राफ फॉर KCl and this is the graph for NaCl. आता हे 3 ग्राफ बघा, हे 4 ग्राफ आहेत की ज्याच्यामध्ये सॉल्युबिलिटी अतिशय शार्पली म्हणजे एकदम पटकन अशी जास्तीत जास्त वाढते. इथं अमोनियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड आणि सोडियम क्लोराइड ह्या 3च्या केसमध्ये सॉल्युबिलिटी टेम्परेचर वाढवल्यावर वाढते की, पण एवढी वाढते का जेवढी ह्या 4 केसमध्ये वाढते, ह्या 4 सबस्टन्सच्या केसमध्ये वाढते तेवढी वाढत नाही. याचा अर्थ काय बघा, ह्या 7च्या 7 सबस्टन्सेस मध्ये डिझोल्युशनची प्रोसेस एंडोथर्मिक आहे, त्यामुळे टेम्परेचर वाढवले की सॉल्युबिलिटी वाढते. पण या 4 केसमध्ये, ह्या 4 सबस्टन्सच्या केसमध्ये डिझोल्युशन होताना जास्त हीट ऍब्झॉर्ब केली जाते, त्यामुळे जेवढं टेम्परेचर वाढेल तेवढी हीट जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब केली जाते, तेवढं डिझोल्युशन वाढणार आहे, तेवढी सॉल्युबिलिटी वाढणार आहे. ह्यांच्या केसमध्ये तेवढी हीट ऍब्झॉर्ब, अतिशय थोडी हीट ऍब्झॉर्ब केली जाते डिझोल्युशनला, त्यामुळे टेम्परेचर वाढवले की सॉल्युबिलिटी वाढते, पण ते कमी प्रमाणात वाढते. आता काही सबस्टन्सेस असे आहेत की ज्यांची सॉल्युबिलिटी कमी होते. आता सॉल्युबिलिटी कुणाची कमी होणार आहे, इकडे बघा सॉल्युबिलिटी आपण डॉटेड लाईन दाखवूया. हा कोण आहे, Li2SO4 लिथियम सल्फेट. हा कोण आहे बघा, Ce2SO4 थ्राइस सेरियम सल्फेट. आता लिथियम सल्फेट आणि सेरियम सल्फेटची सॉल्युबिलिटी टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होते, कमी होणार आहे. का कमी होणार आहे, बरोबर आहे की सॉल्युबिलिटी कमी होते टेम्परेचर वाढवल्यानंतर. याचा अर्थ काय, जेव्हा हे सबस्टन्सेस लिथियम सल्फेट असेल किंवा सोडियम सल्फेट असेल वॉटरमध्ये किंवा डिझॉल्व्ह होतात, तेव्हा हीट काय केली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते. या दोघांची डिझोल्युशनची प्रोसेस एक्झोथर्मिक आहे, त्यामुळे या दोघांचं टेम्परेचर वाढवले की सॉल्युबिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. हा लक्षात बघा, इथं आपण 7 सबस्टन्सेस असे घेतलेत की ज्यांची सॉल्युबिलिटी वाढते, 2 सबस्टन्सेस असे घेतले की ज्यांची सॉल्युबिलिटी टेम्परेचर सोबत कमी होते. ह्या 7 मध्ये सुद्धा 4 ची सॉल्युबिलिटी जास्त वाढते, 3 ची सॉल्युबिलिटी वाढ होणारी, 3च्या सॉल्युबिलिटी मध्ये होणारी वाढ ही अतिशय कमी असणार, दोघांची सॉल्युबिलिटी कमीच होत जाते. हा ग्राफ व्यवस्थित काढून घ्या, ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आपल्याला अजून एक बघायचं आहे की दॅट इज द, हे बघा हे जे ग्राफ आहे ते रेग्युलर ट्रेंड शो करतात. ह्याच्यामध्ये AgNO3 मध्ये वाढते तर वाढते, पोटॅशियम हायड्राइड वाढते ते वाढते, पोटॅशियम नायट्रेट वाढते ते वाढते, सोडियम नायट्रेट वाढ म्हणजे इन्क्रीजच आहे, अमोनियम क्लोराइड इन्क्रीज, पोटॅशियम क्लोराइड इन्क्रीज, सोडियम क्लोराइड इन्क्रीज, लिथियम सल्फेट डिक्रीज, सेरियम सल्फेट डिक्रीज. आता आपल्याला असे काही बघायचे आहेत ग्राफ की ज्यांचा इरेग्युलर काय ट्रेंड आहे. हा ग्राफ व्यवस्थित काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि ग्राफ काढून घ्या. आपण आता काय करूया, इरेग्युलर ट्रेंडचा एक ग्राफ काढायचा आहे. तो कसा असणार आहे तिकडे चेक करा. बघा ग्राफ रीड करता आले पाहिजे. अगोदर ग्राफ आपण कंप्लीट करून घ्या. हे बघा Na2SO4 सोडियम सल्फेट Na2SO4 डॉट 10H2O आणि हे Na2SO4. पहिला हा ग्राफ बघूया, नंतर ते 2 ग्राफ बघूया. ह्या ग्राफ मध्ये काय दाखवलंय बघा, इकडे तुमचं टेम्परेचर आहे, इकडे तुमची सॉल्युबिलिटी आहे. तर दिस इज कॉल्ड एज अ सोडियम सल्फेट डिकाहायड्रेट. नाव काय बघा, सोडियम सल्फेट Na2SO4 डॉट 10H2O म्हणजे सोडियम सल्फेट डिकाहायड्रेट. आणि हे सोडियम सल्फेट आहे, दिस इज कॉल्ड एज अनहायड्रेट. त्याच्यामध्ये वॉटर नाही, इथे वॉटर क्रिस्टलायझेशन 10 मॉलिक्युल्स आहेत, इथं अजिबात नाही. आता हा ग्राफ रेग्युलर आहे का, हा ट्रेंड रेग्युलर नाही. पहिल्यांदा वाढ होते एका ठराविक टेम्परेचरला, ही परत काय होत जाते, डिक्रीज होत जाते. याचा अर्थ काय बघा, as the temperature increases the solubility of a sodium sulfate decahydrate increases at a certain temperature. माझ्या माहितीनुसार हे टेम्परेचर किती येते बघा,
32.8 डिग्री सेंटीग्रेडला 32.8 डिग्री सेंटीग्रेडला काय झालं, सोडियम सल्फेट डिकाहायड्रेट इज कन्वर्टेड टू द सोडियम सल्फेट अनहायड्रेस. अँड दिस पॉइंट, हा ब्रेक झालेला पॉइंट आहे, दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन टेम्परेचर. मग सोडियम सल्फेट डिकाहायड्रेट साठी ट्रान्झिशन टेम्परेचर किती आहे, 32.8 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे काय, तुम्ही सोडियम सल्फेट डिकाहायड्रेटला हीट करत 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 गेलास त्याची सॉल्युबिलिटी वाढत जाणार, पण ऍट द 32.8 डिग्री सेंटीग्रेडला काय होणार आहे, डिकाहायड्रेटचा अनहायड्रेस सोडियम सल्फेट मध्ये कन्वर्ज होईल आणि सॉल्युबिलिटी काय होत जाणार, कमी होत जाणार. का तर दिस इज वन फॉर्म ऑफ सबस्टन्स, दिस इज अनदर फॉर्म ऑफ सबस्टन्स. सोडियम सल्फेटचा हा एक फॉर्म आहे, हा एक वेगळा फॉर्म आहे. मग सबस्टन्सच्या सॉलिड स्टेट मधल्या दोन वेगळ्या फॉर्मची सॉल्युबिलिटी पण वेगळी असू शकते. आता इथं काय बघा, हा ग्राफ बघा, कॅल्शियम क्लोराईडला किती ठिकाणी ब्रेक आहे बघा, कॅल्शियम क्लोराईडला 2 ठिकाणी ब्रेक आहे. इथं कसं आहे, CaCl2.6H2O, CaCl2.4H2O and CaCl2.2H2O. म्हणजे काय, इथं कॅल्शियम क्लोराइड हेक्साहायड्रेट इज कन्वर्टेड इन द कॅल्शियम क्लोराइड टेट्राहायड्रेट. या टेम्परेचरला कॅल्शियम क्लोराइड टेट्राहायड्रेट इज कन्वर्टेड इनटू द कॅल्शियम क्लोराइड डायहायड्रेट मध्ये कन्वर्ट होत असतं. आता व्हॉट अबाउट दिस फेरस सल्फेट, FeSO4.7H2O, दिस इज कन्वर्टेड इनटू द FeSO4.4H2O. हे टेम्परेचर किती आहे बघा, ऑलमोस्ट 60 डिग्री सेंटीग्रेडला काय होत असतं, ट्रान्झिशन टेम्परेचर येतं. परत एकदा चेक करा, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो की ट्रान्झिशन टेम्परेचर कुणाचं किती आहे, ट्रान्झिशन टेम्परेचरला काय होत असतं. 32.8 डिग्री सेंटीग्रेडला काय होणार आहे, दिस डिकाहायड्रेट इज कन्वर्टेड अनहायड्रेस सोडियम सल्फेट. इथं काय होणार आहे, कॅल्शियम क्लोराइड हेक्साहायड्रेट इज कन्वर्टेड कॅल्शियम क्लोराइड टेट्राहायड्रेट, कॅल्शियम क्लोराइड टेट्राहायड्रेट इज कन्वर्टेड टू कॅल्शियम क्लोराइड डायहायड्रेट ह्या टेम्परेचरला. आणि या टेम्परेचरला काय होतंय, फेरस सल्फेट हेप्टाहायड्रेट इज कन्वर्टेड टू द फेरस सल्फेट टेट्राहायड्रेट. हे असे काही इरेग्युलर ट्रेंड्स आहेत. मागाच्या ग्राफ मध्ये कसं होतं, वाढ तर वाढ रेग्युलर होती, डिक्रीज तर डिक्रीज रेग्युलर होती, पण दिस इज कॉल्ड ॲज अ इरेग्युलॅरिटी इन द बिहेवियर ऑफ द कंपाऊंड विथ रिस्पेक्ट टू द सोल्युबिलिटी विथ द टेम्परेचर. आलं लक्षात, हा एक ग्राफ काढून घ्या, नाव व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला शेवटचा फॅक्टर बघायचा आहे, तो फॅक्टर म्हणजे काय असणार आहे तुमचा, दॅट इज द प्रेशर, इफेक्ट ऑफ द प्रेशर. ऍज यू नो, सॉलिड्स अँड लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे ते कॉम्प्रेस होऊ शकत नाहीत. तुम्ही सॉलिड आणि लिक्विड दोन्हीवर प्रेशर देऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या सॉलिडची लिक्विड मधली सॉल्युबिलिटी प्रेशर सोबत चेंज होत नाही. तिसरा फॅक्टर अतिशय सोपा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रेशर. प्रेशर सोबत काय चेंज होईल बघा, देयर इज अ नो चेंज इन solubility of solid in a liquid with change in a pressure, because solids and liquids are not compressible. साहजिक आहे ना, हे कॉम्प्रेस होणार नाही. तुम्ही सॉलिडवर प्रेशर अप्लाय करू शकत नाही, का तर त्याचं स्ट्रक्चर असं असतं की सॉलिडला तुम्ही प्रेशर दिले की त्याचं स्ट्रक्चर चेंज होऊ शकत नाही किंवा त्याच्यामधली इंटरमोलिक्युलर स्पेस आहे ती कमी होऊ शकत नाही. त्यामुळे सॉल्युबिलिटीवर प्रेशरचा काहीही परिणाम होत नाही. मग आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं जस्ट रिवाइज करूया. काय काय पाहिलं बघा, रिव्हिजन पण गरजेचे आहे ना, आपण नुसतं शिकतच जाणार नाही. बघा पहिल्यांदा काय काय बघितलं आपण, सॉल्युबिलिटी बघितली, सॉल्युबिलिटीची डेफिनेशन बघितली. What is the definition of solubility? It is the amount of solute that dissolve in 100 gram of solvent at a given temperature to form a saturated solution. Saturated solution तयार होण्यासाठी 100 ग्रॅम सॉल्व्हेंट मध्ये तुमचं सोल्यूट किती डिझॉल्व्ह होतं, त्या सोल्यूटची क्वांटिटी म्हणजे तुमची सोल्युबिलिटी असणार. नंतर त्या सोल्युबिलिटीचं आपण काय बघितलं, युनिट बघितलं. युनिट काय होतं, ग्रॅम पर 100 ml. मोलार सोल्युबिलिटी युनिट काय होतं, मोल्स पर लिटर, दॅट इज मोलॅरिटी पण म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर काय बघितले आपण, फॅक्टर अफेक्टिंग. फॅक्टर अफेक्टिंग कोणते कोणते होते, 3 फॅक्टर होते. पहिला फॅक्टर कुठला होता, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये काय होतं, नेचर ऑफ सोल्यूट, आठवतंय का, यस बरोबर आहे की.
लाईक डिझॉल्व लाईक, पोलार सॉल्व्हंट पोलार सोल्यूट, पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतं, नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतं, पण पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होत नाही, नॉन पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होणार नाही. दुसरा फॅक्टर कुठला होता? टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्यानंतर सॉल्युबिलिटी काय होते? कमी होते का जास्त होते? कमी पण होते, जास्त पण होते. सॉल्युबिलिटी may increase or may decrease with the increase in the temperature. It depends on the process of dissolution. समजा तुमची डिझोल्युशनची प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढवल्यानंतर तुमची सॉल्युबिलिटी वाढायला पाहिजे. म्हणजे इफ द डिझोल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक, the solubility of the solid increases with the increase in the temperature. But if the dissolution process is endothermic, then if the dissolution process is exothermic, then the solubility decreases with the increase in the temperature. And last factor बघितला काय बघितलं? प्रेशर, की ज्याचा काहीही चेंज होत नाही. आलं लक्षात? See, this is all about the solubility of the solid in the liquid. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे की solubility of gas in the liquid, that is Henry's law वगैरे आपल्याला चेक करायचं. ओके, टिल डेट, थँक्यू.